श्री साईनाथ सर्वात यांच्या वाढीची करण्याचे सेवा सादर करत आहोत. आपल्या कोल्हापूरच्या सेवा स्वाऱ्याच्या भावांनी असलेला एक रंगरंगीत पावनखिंड पावनखिंड पावनखिंड. नमस्कार 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 गावकरी बंधू भगिनींनो, मला तुम्ही या पुतळ्याच्या उद्घाटन प्रसंगी बोलावलं त्याला सर्वांचे धन्यवाद. आले तो आज इकडे या. कोणाचा पुतळा? तुला या महाराष्ट्रात जन्मल्याची हा पुतळा नको विचारतोस? ठाऊक नाही का तुला महाराष्ट्राचा इतिहास? अरे या स्वरासाठी या मावळ्याने या ठिकाणी रक्ताचं पाणी केलंय. चल सांगू तुला या महाराष्ट्राच्या मातीतला इतिहास. प्रतापगडच्या पायथ्याशी आर्यनाचा वध झाला. शिवाजी झालेल्या हिंदू स्वराज्यावर चालून येण्याची घटना बळीबेगमच्या तळपायाची आग मस्तकाला गेली होती. क्या कोई सिवा का ये ना किसी से डरता है ना किसी के सामने झुकता है. एका सरदाराकडे नजर रखून बड़ी बेगम म्हणाल्या, सलामत का सिद्धी जवान, हम आपको भारी फौज, भरपूर खजाना और जबरदस्त तोहफा अदा करते हुए आपको हुक्म देते हैं, जाओ और उस सिवा के साम्राज्य को निस्तनाबूद करो, उस सिवा को जड़ से उखाड़ के फेंक दो. आपका हुक्म सलामत हो. अभी हम वही प्रति करते हैं. बड़ी बेगम ने सिद्धी जवाहरला मानाची तलवार घेऊन स्वराज्यावर चाल करण्यासाठी दख्खनकडे काढली. सिद्धी मोठ्या जोमाने स्वराज्यावर आक्रमण करण्यास निघाला. 4,000 सैन्य व फौज पाठवून सिद्धी स्वराज्यावर चाल होता. मध्यंतरी शाही खानाने डाव साधला. स्वराज्यावर आलेले संकट पाहून त्यानेही स्वराज्यावर आक्रमण करण्याचे ठरवले. ही माहिती बघितली नाही यांनी आऊसाहेबांना सांगितली. आऊसाहेब बोला बोलची काय खबर? स्वराज्य संकट आहे. सिद्धीजवळ स्वराज्यावर आक्रमण करून येते. काय त्याचा वेळीच बंदोबस्त केलाच पाहिजे. मला कळाला होते शत्रू पूर्ण ताकदीशी स्वराज्यावर चालून येत आहे. त्या सिद्धीला रोखण्यासाठी आम्हाला त्याला मुलकाबाहेर थोपवले पाहिजे. पण कसं? त्याची एक युक्ती आहे आमच्याकडे. त्याला आम्ही हवे आहोत. तो आमचा पाठलाग करेल. आम्ही प्रयागरावर राहू. पन्हाळा झुंजारगडावर त्याला तिथेच रोखून धरू आणि निष्णापूर करू. विचार तर नाही आहे शिवबा. पण उत्तरेकडून शाहिस्तेखान परत नसेल. त्याला थांबवले पाहिजे. तो स्वस्त बसणार नाही. रौदेश छळेल, हारहार करेल. तेही भयंकर. शाहिस्तेखानास आम्ही पाहून घेऊ. आपण हो शिवबा, आम्ही शाहिस्त्यावर दबाव आला. प्रसंग बाका आहे.
त्वरित पावले उचलायला हवी. दोन्ही लष्करे दोन्हीकडे लढत लागली. चला आई भवानीचा आशीर्वाद घेऊन कामाला लागला. यशस्वी बरोबर. हर हर महाराज पन्हाळ्यावर पोहोचले. महाराजांचा अंदाज अचूक ठरला. सिद्धी स्वराच्या पायगळा पन्हाळ्याला वेळा घालून ठाण मांडून बसला. बघता बघता 3 महिन्यांचा काळ उठला. जौहर साहब, आखिर कब तक हम यहाँ उस सिवा की राह देखते बैठेंगे? मसूद, इस सिवा के बच्चे को कभी ना कभी तो बाहर आना ही पड़ेगा. जिस दिन बाहर आएगा उस दिन पकड़ा जाएगा. ये रसद हमने यूं ही नहीं रोक रखी है. रसद खत्म होने के बाद उसे हमारे आगोश में आना ही होगा और मौत को गले लगाना होगा. इंशाअल्लाह, इंशाअल्लाह. सिद्धीला जाव सफल ठरला. गडावरची रसद संपत चालली होती. महाराज विचार करत होते, कदाचित पावसाळ्या जोराने सिद्धीचा वेढा ढिला पडेल. पण सिद्धीने वेढा आणखीच वाढवला. बहेरजी, काय संदेश आहे? महाराज, काळ अडचणीत आहे. रसद संपत चालू आहे. आपण या अनिवार्य काळात जास्त काळ पत्र्यावर राहू शकत नाही. मग काय बोलते तुमची चतुर्बुद्धी? महाराज, आता काहीतरी युगत मांडली पाहिजे. जर आपण विशाळगडाकडे निघालो तर त्या बाजूला सिद्धीच्या जेवढ्या कमी आहे. विशाळगडला असलेला सोन्याचा वेळा फोडला तर का होतेच होता. गनिमी काव्याचे काळकडून विसरला होय. तहाच्या बोलण्यात सिद्धीला गुंतवून ठेवायचं. सिद्धीच्या सैन्याला गाफील ठेवायचं आणि मोका मिळताच विशाळगड गाठायचा. पण महाराज, तहाची बोलणी करायला कोणालाही कसे पाठवणार? तो सिद्धी काय घोडा आहे होय? आपल्याकडे थोडी दुसरे शिवाजी महाराज आहेत. एक मुलगा आहे जो हे काम करू शकतो. महाराज, आपल्या आज्ञा असेल तर. बोलवा त्याला. शिवकाशी आत यावं. मुजरा महाराज, काय आज्ञा आहे माझ्यासाठी? शिवा, बहिर्जी म्हणतात ते खरे आहे का? काय महाराज, काय चुकलं का माझं? अरे पहिला ऐक तरी. शिवा, तू आमची नक्कल करतो म्हणे. आम्ही कसे चालतो, कसे बोलतो याचे प्रात्यक्षिक करू. भूल झाली महाराज, पुण्यात असं होणार नाही. अरे, तुला हेच सोंग आता स्वरासाठी घ्यायचं आहे. सिद्धीच्या बोटात तू शिवाजी राजे म्हणून जायचं आहे. आम्ही विशाळगडावर पोहोचेपर्यंत त्याला तहाच्या बोलण्यात गुंतवून ठेवायचा आहे. महाराज, या स्वराज्यासाठी माझा प्राण पण हजर आहे. तुमची कापडं अंगाला लागली यातच माझं जीवन सफल झालं. तुम्ही फक्त आज्ञा करा. चला तर मग वेळ दवडता कामाला लागूया. हर हर
मग विशाल गडावर जाणार आहे. अरे हा सिद्धी, आता कुठलं महाराज मिळतात तुला? आता विसरलं ते. तुम्ही निश्चितला करून दिली. महाराज चलो पकडवणे काटो मारो. महाराज त्या शिवाने आपला शब्द पाळला. महाराज गुजरात झाले. महाराज गुजरात. महाराज आता थांबणे योग्य नाही. महाराज चला महाराज, गणित पाठीशी आहे. चला लवकर. पकडून घे, काटो. तिची कोमत सोडला. महाराज विशाळगड बराच लांब आहे. चला नाही. मग काय झालं? काय व्हायचं ते होऊ दे. या गनिमाला इथेच या परिस्थितीत का आणि मगच सगळे विषय करतात. असा भरता सत्ता विचार करू नका महाराज. तुमची या स्वराज्याला गरज आहे. लाख मिळेल तरी चालेल, लाखाचा पोशिंदा जगला पाहिजे. तुम्ही निम्मे मावळी म्हणून विशाळगडकडे कूच करा. हा बाची ही खिंड इथेच लढवून ठेवेल. वो देखो मजहबी भाग रहे हैं. पकडून उनको. काटो. नाही बाजी, कदापि नाही. माझ्या स्वराज्याच्या शिरारांना इथं असं मरणायदारी सोडून आम्ही एकटे पुढे जाणार नाही. आम्ही इथंच थांबणार आणि शत्रूची 2 हात करणार आणि मग मरण आले तरी बेहत्तर. महाराज हिंदवी स्वराज्य हे आऊसाहेबांनी आणि आपल्या शहाजी राजांनी पाहिलेले स्वप्न आहे. आणि तुम्हाला काही झालं तर या हिंदवी स्वराज्याचं काय होणार? कोणाच्या जीवावर, कोणाच्या हिमतीवर हे मावळे लढणार? असे लाख बाजी येथील राजे, पण या स्वराज्याला तुमची गरज आहे. मेहरबानी करा राजे, आता तुम्ही या. ठीक आहे, आम्ही पुढे जातो. पण गेल्या गेल्या तोफे 3 बाण होती. तुम्ही मात्र तोफेच्या बाराणीशी लागोलाग विशाळगडावर या. तुम्हाला बघितल्याशिवाय आमचं मन शांत बसणार नाही. येतो आम्ही, काळजी घ्या. जैसे भाग रहे हैं. तुझ्या य म्हणून मी खिंडीत थांबलोय. चल.
स्वतःच्या शाही निर्मिती केली. म्हणूनच पुढे या भूखंडाचे नाव झाले